हाय गाईज, मी मनीषा तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आज आपण पेरूची एक छान अशी रेसिपी बनवणार आहोत. रेसिपी बनवायची नव्हती, पण माझ्या मिस्टरांनी घरी पेरू आणलेले होते आणि 1 किलोमध्ये 2च पेरू आले. एवढी मोठी साईज होती. आम्ही संध्याकाळी एक चिरला खायला, तर तो खाताना पूर्ण सपक लागला. म्हणजे त्याच्यात गोडपणा काहीच नव्हता. दुसरा कोणीही खातच नव्हतं. मग म्हटलं चला याची काहीतरी छान चटपटीत अशी आपण रेसिपी बनवूयात, जी खायला सर्वांनाच आवडेल. मग म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा नक्कीच शेअर करूयात. तर इथे हा पेरू मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि धुवून घेतल्याच्या नंतर याला मी कट करून घेतलं आहे. इथे तुम्ही पाहू शकतात की पेरूच्या आतमधील जे भाग आहे तो बिलकुलही पांढरा दिसत आहे. त्याला असं गोडपणा काहीच नव्हता आणि तो कच्चा पेरू होता, पण पूर्ण असा कापसासारखा लागत होता, म्हणजे फुफ्फुस लागत होता. मग म्हटलं आता खाणार तर कोणीच नाही, तर त्याला छान असं मस्तपैकी चटपटीत बनवूयात. तर इथे पहा, मी पेरूचे ना असे छोटे छोटे काप बनवून घेतलेले आहेत. तुमच्याकडे गोड पेरू असला तरीसुद्धा चालेल आणि गोड कमी असला तरीसुद्धा चालेल. कोणताही पेरू घ्या, फक्त तुम्ही पिकलेला पेरू घेऊ नका, कच्चा असलेला घ्या आणि असे ह्याचे छोटे छोटे काप करून घ्या. हे काप करून घेतल्याच्या नंतर आत्ता बनवायची आहे चटपटीत आपल्याला रेसिपी. त्यासाठी इथे पहा, मी एका भांड्यामध्ये याला काढून घेतलेलं आहे आणि हे भांडंसुद्धा पहा, याच्यावरती झाकण असलेलं आहे. याला आपल्याला नंतर पेरू जेव्हा हलवताल आपण त्यावेळेस व्यवस्थित मिक्स होण्यासाठी तुम्ही हवं तर एक मोठी भरणी राहते प्लॅस्टिकची, तशा भरणीत टाकून घेतले तरीसुद्धा चालतील. आत्ता यावरती आपण टाकूयात थोडीशी हळद. पेरूला छान असा कलर येईल एवढी हळद टाकायची. तर मी इथे जवळजवळ अर्धा चमचा एवढी हळद टाकलेली आहे. थोडासा पिवळसर कलर पेरूला दिसला तर खायला पण छान लागतो आणि आपल्याला कलर दिसल्यामुळे पण भाजी आवडते किंवा कोणतीही रेसिपी आवडते पाहता क्षणी चांगली दिसली तर. तर आता हळद टाकल्याच्या नंतर लगेचच यामध्ये मी लाल तिखट टाकत आहे. तर जेवढा तुमचं पेरू कट केलेला आहे त्याच्यानुसार तुम्ही तिखट घ्या. तर इथे मी अर्धा चमच्याला थोडंसं कमी तिखट घेतलेलं होतं, कारण माझी जी मिरची पूड आहे ती थोडीशी सपक आहे. तुमच्याकडे जर काश्मीरी लाल मिरची पावडर असेल तर तुम्ही तीसुद्धा घेऊ शकतात, छान कलर येतो. त्यानंतर मी थोडासा गरम मसाला टाकलेला आहे, याने थोडंसं चटपटीत असा फ्लेवर येतो. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकले. तिखट आणि मीठ दोन्ही जर व्यवस्थित टाकलं तर खायला खूप छान याची टेस्ट लागते. थोडंसंही कमी जास्त झालं तर तुम्ही चाटून पाहावं नंतर टाकू शकतात. इथे आता मी टाकत आहे आमचूर पावडर. तर अर्धा चमचा एवढी टाकली. माझ्याकडे लिंबू नव्हतं म्हणून मी आमचूर पावडर टाकलेली आहे. तुमच्याकडे जर लिंबू असेल तर लिंबू पिळून टाका, आमचूर पावडर कॅन्सल करा. आत्ता यामध्ये आपण तिखट मीठ वगैरे टाकलेलं आहे. आता थोडंसं गोड मिक्स करूयात. यामध्ये मी 1 चमचा साखर टाकलेली आहे. तुम्ही पिठी साखर असेल ती टाकली तरी चालेल किंवा थोडासा गूळ टाकला तरीसुद्धा चालेल. इथे ही साखर फक्त आपल्याला थोडीशी गोड फ्लेवर आणण्यासाठी टाकलेली आहे. त्यानंतर मी थोडंसं तेल टाकलेलं आहे, आपलं साधं जे तेल आहे कच्चं ते. तुम्ही हवं तर थोडंसं कडकडीत करून टाकलं तरीसुद्धा चालेल. जर तुम्हाला तेल टाकायचं नसेल तरीसुद्धा नाही टाकलं तरी चालेल. आत्ता या सर्व साहित्याच्या वरती मी झाकण ठेवलं आहे आणि पहा इथे मी असं मिक्स करून घेते. आपले हात पण भरणार नाहीत, घाण होणार नाहीत आणि आपल्याला चमच्याची गरज नाही. तुम्ही प्लॅस्टिकचा जो कंटेनर राहतो म्हणजेच भरणी, त्याच्यामध्ये पण बनवलं तर पटकनसुद्धा बनवून तयार होतं. तो सुद्धा ट्राय करू शकतात. इथे 1 ते 2 मिनिट आपल्याला व्यवस्थित हे असं हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून आतमधील जेवढं काही मसाला वगैरे आहे तो पेरूला चिकटला जाईल आणि पेरू आपले चटपटीत खायला लागतील. इथे मी तुम्हाला दाखवलं सुद्धा की थोडासा कलर आलेला आहे. मी अजूनही 1 मिनिट याला व्यवस्थित मिक्स करून घेते. फक्त 1 ते 2 मिनिट लागतात ही रेसिपी बनवायला, खूप जास्त वेळ लागत नाही. आणि इथे पाहू शकता तुम्ही छान असा कलर आलेला आहे आणि हे खायला तर एवढे भारी भन्नाट असे झाले होते. माझ्या मुलांना आणि मिस्टरांना, घरच्यांना सगळ्यांना खूप आवडले. एकदम टेस्टी असे झाले होते. कच्चा पेरू ठेवला असता तर कोणीच खाल्लेला नसता. आणि इथे पहा, याला कलर पण छान आलाय आणि यांची टेस्ट पण खूप चटपटीत अशी झालेली आहे. इथे मी पुन्हा एकदा चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेत आहे. तुम्ही हवं तर हाताने मिक्स केलं तरी चालेल आणि भरणीमध्ये जर व्यवस्थित मिक्स झाला असेल तर चमच्याने वगैरे मिक्स करण्याची गरज नाही.
हा सर्व मसाला जो बनवला, या मसाल्याला तुम्ही तडकासुद्धा देऊ शकतात. म्हणजेच पळीमध्ये तेल गरम करून त्यामध्ये थोडंसं जिरे, मोहरी, लसण, हळद, चटणी, मीठ याचा तडका द्यायचा आणि ते गरम गरम पेरूमध्ये टाकून पुन्हा मिक्स करायचं. असं केलं तरीसुद्धा खायला खूप छान लागतं. सोबतच तुम्ही याच्यावरती थोडीशी कोथिंबीरसुद्धा टाकू शकतात. कोथिंबीर टाकल्यासुद्धा छान लागतं, पण माझा मुलगा कोथिंबीर टाकलेली खात नाही म्हणून मी इथे स्किप केलेली आहे. तुम्ही हवं तर कोथिंबीर टाकू शकतात. आणि इथे पहा, चटपटीत असा आपला पेरूचा एक छान असा पदार्थ बनवून तयार झालेला आहे. तुम्ही हे घरातील प्रत्येकाला देऊन पहा, बनवून पहा. सर्वजण सांगतील की खूप भारी असा झाला आहे. जेव्हा पण घरात पेरू आणताल तर तुम्ही त्याला असा चटपटीत मसाला वगैरे लावून नक्कीच बनवाल. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.